अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे। गेले अनेक दिवस प्रचारांचा याही ठिकाणी धडाका सुरू होता। डेमोक्रेटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष या दोन पक्षांमध्ये होत असलेली ही लढत आहे। एकीकडे चेहरा आहे भारतीय वंशाचा, तर दुसरीकडे चेहरा आहे अर्थात भारतीयांच्या बाजूने घेतल्या जाणाऱ्या धोरणांविषयी सकारात्मक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा। त्यामुळे या सगळ्या लढाईत कोण विजयी होतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। गेले अनेक दिवस जर आपण पाहिलं तर विविध मुद्द्यांवर, मग तो अमेरिकेतल्या गन लायसन्सचा मुद्दा असू दे, ड्रग्सचा मुद्दा असू दे, भारतीय धोरणांसंदर्भातला मुद्दा असू दे, अशा अनेक मुद्द्यांवर, परराष्ट्र धोरण, करमुक्त अमेरिका, या सगळ्यांवर मात्र जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू होता। आणि आता या सगळ्या प्रचारानंतर आज अमेरिकेमध्ये ही निवडणूक पार पडते। गेले अनेक दिवस जर आपण पाहिलं तर विविध मुद्दे होते। यामध्ये काही मुद्दे फार प्रकर्षाने चर्चिले गेले आणि तो मुद्दा होता महागाई संदर्भातला। कमला हॅरिस यांनी सातत्यानं सत्तेत आल्यानंतर आपण महागाई ही कमी करू या संदर्भात आश्वासन दिलेलं होतं, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा संदर्भात घेतलेली भूमिका ही देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका एकूणच या सगळ्या प्रचारादरम्यान ही भारताच्या धोरणांसंदर्भात सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे। तर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष जर झाले तर महागाई संपवण्याचं आणि पुन्हा अमेरिकेला परवडणारा देश करण्याचं त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं होतं। करासंदर्भात देखील महत्त्वाची घोषणा या प्रचार सभेदरम्यान कमला हॅरिस यांनी केलेली होती। मोठ्या उद्योजकांवर आणि वर्षाला जवळपास 4 लाख अमेरिकन डॉलर कोटी 36,38,000 म्हणजे 3,36,38,000 रुपये, 4 लाख अमेरिकन डॉलर अर्थात उत्पन्न असणाऱ्या नागरिकांवरील कर हे वाढवण्याचा विचार आपण करत असल्याचं कमला हॅरिस यांनी या ठिकाणी म्हटलेलं होतं। तर ट्रम्प यांनी ट्रिलियन्स डॉलरच्या घरात कर कपातीचं आश्वासन सुद्धा दिलेलं होतं। गर्भपाताचा मुद्दा होता, स्थलांतराचा मुद्दा होता, परराष्ट्र धोरण होतं, अशा अनेक मुद्द्यांवर खरं तर ही निवडणूक होतीये। व्यापारासंदर्भात देखील ही भूमिका या सगळ्या प्रचारादरम्यान तितकीच महत्त्वाची मानली जाते। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेऊया। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक परिमल माया सुधाकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काय पहिली प्रतिक्रिया आहे? आज सगळ्यांच्याच नजरा या व्हाईट हाऊसकडे लागलेल्या आहेत। एकीकडे भारतीय वंशाचा चेहरा आहे, तर दुसरीकडे लढाई आहे भारतीय धोरणांना सकारात्मक भूमिका घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची। अमेरिकेची आजची जी निवडणूक आहे ती अमेरिकेसाठी प्रचंड महत्वाची आहे आणि जेवढी अमेरिकेसाठी महत्वाची आहे तेवढीच ती जागतिक राजकारणाची पुढची दिशा काय असेल आणि त्या जागतिक राजकारणामध्ये भारत अमेरिका संबंध कशा प्रकारचे असतील या दृष्टीने सुद्धा ती अत्यंत महत्वाची आहे। आणि त्यामुळे भारतासाठी या निवडणुकीचा निकाल नेमका कशा पद्धतीने लागतो हे विशेष महत्वाचं ठरणार आहे। कमला हॅरिस या बायडेन प्रशासनामधल्याच उपाध्यक्ष आहेत आणि मागच्या 4 वर्षांमध्ये आपण बघितलं की बायडेन प्रशासनाअंतर्गत भारत अमेरिकेचे जे संबंध आहेत ते नरम गरम आहेत। ते काही फार बिघडले आहेत असं नाही, पण जो एक गोडावा भारत अमेरिका संबंधांमध्ये आधी निर्माण झालेला होता तो क्लिंटन यांच्या प्रशासनापासूनच तो निर्माण होत होता। क्लिंटन, त्यानंतर ज्युनियर बुश, बराक ओबामा आणि ट्रम्प अशी ती एक मोठी साखळी भारत अमेरिका संबंधांना सदृढ करणारी तयार झाली होती। त्याला मागच्या 4 वर्षांमध्ये कुठेतरी एक ब्रेक थोडासा बसला होता आणि त्यामुळे पुढील काळामध्ये जर कमला हॅरिस त्या भारतीय वंशाच्या आहेत मात्र साहजिकच त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जर झाल्या तर त्यांच्या पक्षाचं भारताप्रतीचं जे धोरण आहे
त्या कशा पद्धतीने पुढे राबवतात यावरती बरंच काही अवलंबून असेल. आणि त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर आणि हॅरिस राष्ट्राध्यक्ष झाल्या तर चीन प्रतीची त्यांची धोरणं कशा पद्धतीची असतील, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाप्रती त्यांची धोरणं कशी असतील आणि रशिया युक्रेन संघर्षामध्ये त्यांची धोरणं कशी असतील याचा सुद्धा परिणाम भारत अमेरिका संबंधांवर होणार आहे. आणि यामध्ये ट्रम्प आणि हॅरिस यांची धोरणं जी आहेत ती निश्चितच खूप वेगळी असणार आहे. या सर्व बाबी आपल्याला ध्यानात ठेवून या निवडणूक निकालांकडे बघावं लागणार आहे. अगदी सुधाकरजी, आता तुम्ही जो उल्लेख केला तो उल्लेख फार महत्वाचा आहे. कमला हॅरिस यांच्या संदर्भातला, कमला हॅरिस यांचं मानवाधिकारासंदर्भात असू दे किंवा काश्मीरच्या मुद्द्यावर त्यांनी केलेलं वक्तव्य असू दे, या सगळ्या वक्तव्यातून भारताविषयी त्यांच्या धोरणांची चुणूक पाहायला मिळते. अशी जर आपण परिस्थिती पाहिली तर भारताच्या दृष्टीनं कोण फायद्याचं ठरतंय? असं आपल्याला निश्चित म्हणता येणार नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणं जरी आपण बघितली तर त्यांनी अमेरिका फर्स्ट हा नारा त्यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतच दिला होता. आणि अलीकडच्या काळात सुद्धा त्यांनी भारतावरती टीका केली होती की भारताने अमेरिकेतून येणाऱ्या प्रोडक्ट्सवरती मोठ्या प्रमाणात कर लावलेला आहे आणि भारत हा जागतिकीकरणामध्ये तो फक्त त्याचा लाभ घेऊ इच्छितो पण इतरांना लाभ देऊ इच्छित नाही. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये येणारे काम करण्यासाठी येणारे जे आशियन लोक आहेत, आशियाई वंशाचे लोक आहेत, सो त्यांच्याप्रती सुद्धा ट्रम्प प्रशासन किंवा ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष हा फार काही उदारवादी धोरणांचा नाही. त्यामुळे त्या बाजूचा जर आपण विचार केला की व्यापार आणि अमेरिकेमध्ये भारतीयांना मिळणाऱ्या नोकऱ्या, तर या बाबतीमध्ये ट्रम्प हा काही भारतासाठी फारसा चांगला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरेल असं नाही. मात्र त्याच वेळेस मानवाधिकाराचे मुद्दे असतील, लोकशाहीचे मुद्दे असतील, तर या बाबतीमध्ये ट्रम्प यांचं धोरण फार स्पष्ट आहे की हे त्या देशातले अंतर्गत मुद्दे असू शकतात आणि म्हणून त्यामध्ये ते फारसं काही नाक खोचायला ते जाणार नाहीत असं सध्या तरी वाटतंय. मात्र कमला हॅरिस यांचा डेमोक्रॅटिक पक्ष जो आहे तो डेमोक्रॅटिक पक्ष हा सर्व जगामध्ये त्यांना जे मानवाधिकार वाटतात त्यांचं पालन व्हावं यासाठी तो खूप आग्रही असतो आणि त्यामुळेच त्यांचं भारताप्रतीचं मग ते काश्मीर विषयीचं धोरण असो किंवा इतरत्र मानवाधिकारांचं उल्लंघन होणारं धोरण असो, या बाबतीमध्ये ते आग्रही असतात. त्यामुळे कोणतंही प्रशासन आलं तरी शेवटी भारताला स्वतःचं हित लक्षात ठेवूनच ते संबंध पुढे न्यावे लागतील. निश्चित. सुधाकरजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. राज्यातल्या घडामोडींसह अमेरिकेत सुरू असलेल्या या निवडणुकीवर सुद्धा लोकशाही मराठीची नजर असणार आहे. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.